काहीच गरज नाही. हो, पैशासाठी जनता काही करेल, कोणाला काही घेणं नाही. लोक नुसते म्हणते हे नाही होऊ नाही, इथं हे नाही होऊ नाही, कोणाला प्रेम नाही राहिलं. चला किती झाले? एक. किती गेले? सदाचार. दोन. सत्य गेलं, सत्य राहिलं नाही मला. आता आमच्यासारखं थोडं खरं बोलत ना कीर्तन झोंबत लोकांना मला. पण एक वाक्य सांगून ठेवतो मला, इंदुरीकर मरण ना, मरणार नाही 5-25 वर्ष, निदान आधार तर द्या. पण तुम्हाला आपलीच आठवण येणार, ध्यानात ठेवा. बस तुम्ही म्हणाल का याचं तव्हाय हे बघ, आता ते वाईट आहे पण भविष्यात ते, आणि तुम्हाला वाईट बोलण्यात तुम्हाला काय फायदा आहे? पण पोरांनो आयुष्यात तुम्ही बर्बाद झालात. नोकरी तुम्हाला कधीच लागणार नाही, ही वरची मंडळी तुम्हाला कधीच जमून देणार नाही. नाही 7 लाख भरा 300 रुपये पगार घ्या, आणि विरोधी पक्षाच्या गाडीत बसला का तांबड्यात घरी जा, 7 लाखही गेली. त्याच्यापेक्षा म्हशी भादरा 90 रुपये म्हैशी, दिवसभर 2 भेटल्या 180, कुठं झटे करी बसल्या. गारी का कुल्फी का पावी का पटारी का रद्दी का, 11ला शाळा येतं 10 वाजेपर्यंत पावी का, 10ला शाळा येतं 8 वाजेपर्यंत पेपर टाका, 3ला शाळा सुटली तर रात्री 7 वाजेपर्यंत किराणा दुकानात पुड्या बांधा. फक्त स्वाभिमान आणि संस्कृती जपा, कष्टाचं खायला शिका. यांच्या नादी लागू नका, हे कार्यक्रम करून टाकतील, यांना काही घेणं नाही. आणि आपले लोक काय काम करा. आजपासून प्रत्येक पोराला सांगतो कष्ट करा. ते आम्ही करीत नाही का? मला आता माझं हे 3रं कीर्तन आहे सकाळपासून, 3रं तरी तुमच्या एवढ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही? 3 तर रोज करतो मोकळे. कोणता महिना निघू? 85, 80, 90, 85, 80, 60 कीर्तनाचा महिना 12 महिन्यात नाही. आणि आमची कीर्तन कोणाला पटो नाही तर न पटो, पण ती आता आपल्या माणसांना आपली गरज आहे, आणि आपल्या माणसांना आपल्या माणसांनी थोडंफार बोललंच. आणि माहीतरी सांगा पोरांनो, तुमच्या पाया पडून सांगतो, आज तुमचे आई वडील जर थकले तर तुमचं अस्तित्व काय? काय आज आपल्या बापानं कौलाचं का होईना घर बांधलंय, बिचाऱ्यानं साधे का होईना कपडे घेतलेत, बिचारा दमादमानं का होईना आपली फी भरतोय, म्हणून आज आपण मजा आणतोय. आज आपल्या स्वतःचं अस्तित्व काय? काय कमवलं आपण आज? जसा आपला बाप रात्रभर रडतो तेव्हा बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून आपल्याला शिकवतो. आपण विचार करा ना, आज आपल्या बापाची परिस्थिती नसताना त्यानं 5 लाख रुपये आपल्याला पॉलिटेक्निकला घातले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना महाराज, की तो बाप ढसढसा रडला आणि त्यानं 5 लाख पॉलिटेक्निकला भरले, पण बिचाऱ्याच्या उशीचा कवर रात्रभर ओला झाला इतका तो रडला. अरे त्यानं भाजीला तेल वापरलं नाही, आपली फी भरली. आज तुम्ही मी शेतकऱ्याच्या घरातले माणसं आहे पोरांनो, मी शेतकरी आहे, आपण गरीबाच्या घरात. आपल्या बाप जादेच्या इस्टेटीवर आपण मोठे नाही, आपण आपल्या कर्तृत्वावर मोठे. हे ध्यानात ठेवा. आज आपला बाप गरीब आहे, आपला बाप येडा आहे, आपला बाप आंधळा आहे, आपला बाप पांगळा आहे, आपला बाप बैर आहे, पण आज आपण आपल्या आईबापाच्या पुण्यावर इथपर्यंत आलोय. ध्यानात ठेवा. हे बाकीच्यांसारखं आपल्याला नंबर 2चं इन्कम नाही आहे, बाकीच्यांसारखं आपल्याला बाहेरून कुठून येत नाही. आपल्या बापाचा पैसा प्रत्येक घामाचा आहे. ध्यानात ठेवा. आता आमच्या बापानं 42 कापूस शिकला काय, 45 इकला काय, त्याच्या किलो माग त्याचा पावशर घाम गळतोय तेव्हा त्याला 42 मिळतात. आमच्या आईचे घामाचे पैसे आहेत. आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसती, रात्रीचं कालवण सकाळी गरम करती. आमच्या आईच्या भाजीला तेल नाही तरी संस्कृतीला धोका लागू देत नाही, ही आमची खानदान आहे. आमची आई गरीब आहे, आमची आई चपला घालून चपात्या करीत नाही. आमची आई गरीब आहे, चपला घालून चपात्या करीत नाही, पण कुत्र्याला भाकर घातल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात ठेवा. आमच्या बापाच्या दाढीला साबण नाही, आमच्या बापाच्या कपड्याला नीळ नाही, पण आमच्या बापाच्या दारातून भिकारी कधी उपाशी गेला नाही, ही आमची खानदान आहे. आम्ही गरीब आहोत याच्यात शंका नाही, पण धर्म आणि संस्कृती आपल्याच घरात आहे. यांच्याकडे काय? अरे आमचा बाप घोंगडीवर बसायला सांगतो पाहुण्याला, पण प्रेमाने बसा. घोंगडी टाकणार शेतकऱ्याचं घर आहे, आमच्या बळीराजाचं घर आहे, ते काय बेवडे बावड्याचं घर आहे काय? घोंगडी टाका, आणणार चहा, आला चहा. संस्कृती आमच्या घरात. आला चहा, येणार, हे नालाय खिडकीजवळ जाते आणि बायकोला म्हणते ऐ अरे पाच येतोच कशाला, काय मुळ्यात तू खाता का तुझं ना आलाय का? मग ते जनावर येतं चहा घेऊन, केस कुणीकडं पदर कुणीकडं. आपल्याला वाटतं आमुष आहे काय, आणि खरंच आमुष आहे. अरे आमची शेतकऱ्याच्या बाय शिवाय यांच्या घरात चहा, आमच्या शेतकऱ्याच्या घरातला चहा कसा असतो माहिती का? कपातून बशीत फुल, यांच्या ढुकून पाहावं लागतं चहा आहे का? पाजी तोच कशाला रे येण्या, कुत्र्या संघ हिंडवतो ना आलाय का?
आणि दोन दुमायाशिवाय कुत्र राहत नाही, त्याला दुसरा जोडीदारच नाही, तो काय करे. माऊलीने एक ओवी लिहून ठेवली महाराज तिसऱ्या कडव्यात, तिसऱ्या अध्यायात, आगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला, दिवा सपे हरवला प्रकाश. बस तुम्ही सावध व्हा. आणि आजच्या कीर्तन खटोटच्या 2013चे तरुण पोरं स्वाभिमानानं जागा, काय फरक पडत नाही. आजपासून शपथ घेऊ ना, काम करा, कमवा, शिका, योजनेत शिका. पण पोरानं एक वाक्य सांगतो, धोत्रावाल्या बापाला आणि नऊवार साडीतल्या आईला समाजामध्ये अपमानित करू नका, त्यांना अपमानित करू नका. हेच 2013चा शुभ संदेश आहे. सदाचार गेला, इथे अजून 9 राहिलेत. सत्य गेलं, सत्य राहिलं नाही. पोरांनो मेले काही कार्टी इंटरव्ह्यू देऊ कॉल नाही आला नाही. आणि इंटरव्ह्यू द्यायला गेल्यावर आता पोरांनो मार्कशीट उचकलं नाही जात, तसंच ठेवायचं. आमचं पोरग एसटीने गेलं. पोरांनो आता तुम्हाला तरी सुविधा आहे. आम्ही जेव्हा ग्रॅज्युएट झालो ना, तेव्हा इंटरव्ह्यूला जायचं ना, मुक्काम हॉटेलला नव्हता, स्टँडवर. तेव्हा काय परिस्थिती होता, काय कुठं झोपायचं. आज आमचे पोरं पोलीस भरतीला गेले, कुठं मिलिटरीत भरती घ्यायला गेलं ना, आमचे पोरं पूर्वी कुठं झोपायचे, स्टँडवर. काही सुविधाच नाही ना महाराज. काय तेवढी परिस्थितीत आपली. अहो सकाळची उरलेली चपाती तर संध्याकाळी खायची, तिला कडक झाली म्हणून मिसळ घ्यायची, म्हणजे ती मिसळ नाही तर काच काय आलं. आणि स्टँडवर झोपला आमचं पोरग. रात्रभर गारठलं, पेपर उशाला घेतला, मार्कशीटची फाईल उशाला घेतली, आणि आमच्या पोरग इंटरव्ह्यूला गेलं. बिचाऱ्यानं स्टँडवरच्या नळावर तोंड धुतलं, 2 रुपयाचा मस्त तेव्हा चहा तरी केवढ्याला, 2 रुपयाला चहा पिलं. आणि आमचं पोरग इंटरव्ह्यूला उभं राहिलं. पोरांनो खरं सांगू तुम्हाला, थकलेलं पोरग होतं, पोटात त्याच्या काही नव्हतं. फाईल टेबलवर ठेवली आणि आमचं पोरग उभं राहिलं. इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसानं काय केलं माहिती, त्याची फाईल नाही उचकली, पोरांनो पेन उचकला आणि असा आपटला फाईलवर. आणि काय म्हणलं माहिती का आमच्या पोराला, किती भरू शकतो, 1 खटी भरितो का टप्प्यात भरितो. आमच्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा फाईलवर गळाल्या. आणि आमच्या पोरानं साहेबाचे पाय धरले आणि सांगितलं, साहेब माझी आई कानातलं मुडून मला इंटरव्ह्यूला पैसे देऊन गेली. माझ्याकडून पैसे भरण्याचा तर विषय नाही, फक्त एक करा, मला तुमची गाडी पुसायला ठेवा, तुमचे कपडे धुवायला ठेवा, फक्त माझा एवढा प्रश्न सोडवा, याच्यापेक्षा मला अपेक्षा नाही. काय आमच्या पोराची परिस्थिती मला. पोरग रडलं आणि त्या पोरानं सांगितलं मी पैसे भरू शकत नाही. साहेबांना सांगितलं असं सगळेच जर म्हणले तर आम्ही समाजाची सेवा करायची कशी. आज आम्हाला 61 पेट्रोल पंप टाकले पाहिजे, 5-25 बार काढली पाहिजे, सगळे काखर कारखाने कॉलेज आमच्या ताब्यात पाहिजे. मग आम्ही समाजसेवक कशावरून. जर आमच्याकडे पंप नसतील, जर आमच्या ताब्यात कॉलेज नसतील, आमचे कारखाने जर आमचे नसतील, तर आम्हाला तुम्हाला समाजसेवक म्हणण्याचा काय अधिकार आहे. ते पोरानं साहेबाचे पाय धरले, सांगितलं साहेब माझ्या आईनं कानातलं मोडलंय आणि मला इंटरव्ह्यूला पाठवलंय. तुम्हाला नोकरीसाठी जे पाहिजे ते माझ्याकडे आहे, पण नोकरी लागण्यासाठी जे पाहिजे ते माझ्याकडे नाही. नोकरीसाठी तुम्हाला मार्क पाहिजे ना, तुमच्या यादीतल्या सगळ्या पोरांचे मार्क तपासा, त्यापेक्षा 2% मार्क मला जास्त आहेत. फक्त मी पैसेच भरू शकत नाही, एवढेच माझा दुर्गुण आहे. साहेबाच्या शेजारचं होतं, त्यानं सांगितलं साहेबाचा वेळ घालू नको, निघ. पोरानं फाईल मार्कशीटची पिशवीत घातली, स्टँडवर वडापाव खाला. संध्याकाळी आमचं पोरग घरी आलं. अपमान वाटला आमच्या पोराला आणि आमची पोरग उशीत मुडगं गुतून झोपलं. 9वार साडीतली आई आमची शेतातून आली आणि आईनं पोरग झोपलेलं पाहिलं. आई आमची ती, आमच्या आईनं मांडी घातली, मांडीवर पोराचं डोकं घेतलं. आईनं हळूच पोराच्या डोक्यात हात घातला. पोराचा शहारे अंगाला पोराच्या आले. पोराला दाटून आलं की माझ्या आईनं माझ्या डोक्यात हात घातला. कुरवळला आईनं, पोराला दाटून आलं आणि आईनं काय केलं महाराज, पोराला मांडीवर घेतलं की डोक्यात हात घातला, पोराचे केस कुरवळले आणि आमच्या आईनं काय केलं, पोराला दाटून आलं आणि पोरग आमच्या आईच्या पदरात घुसलं. आणि एवढं मोठं पोरग, पण मी इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालो नाही म्हणून पोरग ढलतसा रडलं. आमच्या आईनं डोक्यातला हात काढला आणि पोराच्या पाठीवर फिरवला आणि आमची आई म्हणली डोळ्याचं पाणी पुस, मी तुला भक्कम आहे, अजून वर्षानं नोकरी लागली तरी चालेल, पण तुला सांभाळण्याची माझी ताकद आहे. ही आमची संस्कृती आहे. आमची आई गरीब आहे, हे ध्यानात ठेवा. आणि जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मातृपितृ सेवा आणि संस्कृतीच आहे. बाकी काही नाही जगात. कोणाच्या नादी लागू नका. हे तुम्ही हातानं माराल मारा,
लग्न न झालेली पोरं ध्यानात ठेवा, प्रॉब्लेम झालाय तुमचा. आता नवरदेव होणार नाही तुम्ही. जे राहिले ते राहिलेच, जे राहिले ते असेच आता गणपती बुडवायला. बजाव बंग बंग बंग. आता असाल पण काळ आलाय, काळ आलाय. एक सदाचार गेला, दोन सत्य गेलं, दोन झाले बरं का. तीन पोरानं बंगला बांधला आणि बाप जिन्यात झोपला, गारठून नेला आणि पोरानं बंगल्याला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातूनच नदीवर गेले, दादा बंगल्यात आलेच नाही, पण बंगल्याला नाव काय दिलंय? दादांची कृपा. जमीन विकली, ट्रक घेतली आणि तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग यानं लिहिलं नादच खुळा. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं वंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. बाकीचा विचार घरी केल्यावर का दया गेली. किती झाले? 3 4 तप गेलं, तप राहिलं नाही. विशिष्ट साधू विशिष्टच तप करू शकतात, नाही तर तप करण्याची आपली ताकद संपली. किती झाले? 5 जमिनीतलं पाणी गेलं. 6 माणसांमधलं प्रेम गेलं, प्रेम राहिलं नाही. आता थोरल्याच्या पोराचं लग्न मोडाय धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. भावानं जमीन विकली, भावानं जमीन विकली आणि बहिणीनं भावावर दावा लावला. भाऊ नोटाचा बंडल दरवाजात घेऊन उभा राहिला. भावाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. मला सगळं आहे पण राखी बांधायला बहीण नाही. भावानं नोटाचा बंडल पुढे केला, बहिणीनं घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपले, संपले रक्ताचे नाते. या जगात रक्ताचे नाते राहिले नाहीत. हे फक्त झाकली सवा लागायची, नाही तर काय नाही. आम्ही तुम्हाला सांगतो ना, आम्हीच आमच्या बापाच्या कानफाटीत मारायची आणि तुम्हाला सांगायचं पितृदेव भाऊ. हो, माणसामधलं प्रेम गेलं. आज कीर्तनात माझ्यासमोर एवढे बसलेले माणसं आहेत ना, पहिल्या दिवशी तुमचे पडदे बिडदे सोडावं लागले. एवढे माणसं आहेत ना, तुम्ही मायापुढे आत्ता बसलेली माणसं कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता कीर्तनात बसलेल्या पैकी तुमच्या आईशी तुम्ही 50% लोक बोलत नाहीत. खोटं बोलाल ना तर हे तुमचं शेवटचं कीर्तन. तुम्ही 2014 पाहू शकत नाही. आता बसलेले मला माणसं सांगा, तुम्ही आईशी बोला नाही तर बोलू नका. काय पाप केलं तिने आयुष्यात? मग तुम्हाला तिचं प्रेम कमी झालं का? अरे तिनं 7-10वीला होता नालाय का तू, ती शाळेपर्यंत डबा घेऊन आली, रात्रीची भाजी सकाळी गरम केली. अरे तुम्हाला आईशी बोलायचं नाही तर बोलू नका. तीच आई सकाळी ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे बघते. मुलगा दिसला की तिच्या गालावर खड्डा पडतो आणि ती खळकण असते आणि म्हणते मी याला नाही ना बोलत, सुखीत आहे ना, याला प्रेम म्हणतात. मग सांगा मला महिला मंडळात एका वाक्यात तुम्हाला लय राग येतो बोललो. लोक म्हणते बा इंदुरीकर महिलांना लय बोलतो. फक्त मला एक सांगा महिला मंडळ, तुमच्या पोराला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सहन केलं का? नाही, नाही केलं ना. मग तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही का? त्याला बोलायचं बंद कोणी केलंय? आज त्या बिचाऱ्या माऊलीनं रात्रीची भाजी. एक वाक्य सांगा महिलांना, जगातल्या एकाही देवाच्या पाया पडू नका. म्हातारपणापर्यंत सासू सासऱ्याला घरात सुखानं मरू द्यायच्यासारखा परमार्थ नाही. कशाला गुरुवार संपले का? संपले ना. राहिले असतील 2 तर करा, अजून 4 गुरुवार करतील. सासरा बिन भाकरीचा मारी ती आहे रे पंडित, हे ना करायचो परमार्थ. खरं बोलणं म्हणजे. आणि ते काय झालंय महाराज, आता महिलांच्या बाबतीत सरकार त्यांच्या बाजूनं, कायदा त्यांच्या बाजूनं, बाजू त्यांच्या बाजूनं, न्याय त्यांच्या बाजूनं. गड्यांना काही किंमतच नाही हो. आता मला सांगा महाराज, या सगळे अन्याय त्यांच्यावरच होते, आपल्यावर अन्याय होत नाही का काही?
तुम्ही पहा महाराज, तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळं कोणाकडे आहे? कायदा कोणाच्या बाजूनं? महिलांच्या. न्याय कोणाला मिळतो? महिलांना. अन्याय कोणावर केला जातो म्हणे? महिलांवर. आता तुम्ही मला एवढे सांगा महाराज, आपल्यावर अन्यायच नाही होत का? मग सांगायचं कोणाला? आपण घ्यायचं औषध, जासाच कंटाळून आत्महत्या. म्हणजे आमच्यावर अन्यायच होत नाही का काही? आम्ही 5 वाक्य ऐकतो. माणसं आयुष्यात 5 वाक्य बायकोचं ऐकतात महाराज. लग्नाच्या पहिल्या वर्षी बायको नवऱ्याला म्हणत असते, अहो ऐकलत का? पहिलं वर्ष. अहो ऐकलत का? पहिलं वर्ष. बंटीचे पप्पा दुसरं वर्ष. मी येऊ तिकडे का तुम्ही येता इकडं? तिसरं वर्ष. कान फुटले का? 4थं वर्ष. बंटी तुझ्या पप्पांमध्ये गाडवत काही फरक नाही. 6व्या वर्षी आपण चाललो दिंडी ज्ञानबा तुकाराम. माझा काय 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 नाही. आता उगाच तुम्ही मी महाराज खरं सांगा, तुम्ही मी उगाच कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातो, नाही तर शहाणा माणूस जाणार नाही महाराज. तुम्ही खरं सांगा, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोललंय तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे, उलटी भेळ घेऊन जातो. आता असेच दिवस काढायचे, काही विलाज नाही राहिला महाराज त्याला. असंच जवळ जगता येईल तवर. आता ज्यांना नाही त्यांचा तर विषय नाही, त्यांना मिळणारही नाही आता. मग यंदा कशी जिरली? यंदा लग्नच जमानं. यंदा पोराचा बापच पुरीच्या बापाच्या मागे लागलाय. पुरीचा बाप म्हणला दुष्काळ पडला यंदा, नको भाऊ तिकडे देवाला सोडा, आम्हाला नको. मग यंदा पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार आहे. पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं भरपूर जेवा. लय दिसानं नालायक सापडलाय हणा, आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून पोरं पाहून वाढा रे. पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. सध्या लय दणका उठलाय सध्या. आणि त्या कार्ट्याने ते गाणे ऐकायचे आणलंय कुठून, कानात काडक्या घालतय, एकटच झुलत आहे रस्त्याला एकट. एसटी आली बी निघून गेली. बरं ते कुठे वापरत? एक संडासात घेऊन गेलं ते कानातलं आणि संडासात बसलं. बराच टाइम गाणं ऐकलं त्यानं, संडासच होईना. मग त्यानं संडासात गाणं लावलं, एक बार आजा 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 आजा. आणि ते एक बार आजा आजा मुळे ती आणि ते संडासातून बाहेर आलं असं वाकडच होऊन आलं. वाकड. त्याची बायको म्हणली पप्याचा सरळ गेला ना, वाकडाच कस काय झाला. तिनं डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छातीवर तुल्या. त्याला काहीच नव्हतं झालं. एक बार आजा आजाच्या गडबडीमध्ये संडासातून बाहेर येताना त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घाललं. सदाचार गेला सदाच इको सदाचार गेला मला.